जिथं हृदयाशी संबंध येतो तिथं या व्यक्तीचा निश्चितच संबंध येतो। आपण बोलतोय डॉक्टर मनोज चोपडा यांच्याशी। यांनी आतापर्यंत सर 70,000 तुम्ही ऑपरेशन्स केलेत आणि तेवढ्या रुग्णांना तुम्ही बरं केलंय। आधी ज्या प्रमाणात हृदयाचे जे आजार दिसत होते ते आणि आता याच्यात काही फरक झालेला आहे? म्हणजे जेव्हा मी माझ्या प्रॅक्टिसला सुरुवात केली तर त्यावेळेस स्थिर आजार जास्त होते, पण मागच्या 10 वर्षातील जर बदल मला विचारला तर माझ्या मते प्रामुख्याने 35 ते 55 वयोगटातले रुग्ण वाढले आहेत। समाजात आपण असं बघतोय की एकंदरीतच जीवन पद्धती बदलली आहे आणि स्ट्रेस हा फॅक्टर खूप वाढलेला आहे। तर नेमका हृदयाला आजार होतो म्हणजे काय होतं? जीवनशैलीतील बदल हे सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे। हम दो हमारा एक किंवा हम दो हमारा दो जे काही झालंय त्याच्यामुळे लोकसंख्या वाढली पण एकटेपणा जास्त वाढला आहे। नॅशनल रूरल हेल्थ मिशनच्या अंडर गव्हर्नमेंट बरोबर या मिशन बरोबर काम करून त्यांनी नाशिक जिल्हा, उत्तर महाराष्ट्र, महाराष्ट्रातली अनेक अशी मुलं शोधून काढली की ज्यांना हृदयासंदर्भातले आजार होते आणि अशा मुलांवर उपचार त्यांनी केलेले आहेत। जी नाशिकमध्येच काय जगभरात जी झाली ती नाशिकमध्ये सुद्धा पहिल्यांदा तुम्ही केली। सायफर नावाचा ड्रग कोटेड स्टेंट नाशिकमध्ये मुंबई, दिल्ली आणि पॅरिस बरोबर आपण त्यावेळेस पहिला स्टेंट एकाच दिवशी टाकला। की हे सगळं करताना हे इव्होल्युशन बरोबर तुमचं लर्निंग आणि तुमचा नॉलेज गेन बेस हा सुद्धा खूप मोठा होत चाललाय, हा सुद्धा एक्सपांड होत चाललाय। हे अर्थात साईन आहे एका डेडिकेटेड डॉक्टरची। जेव्हा तो डॉक्टर खूप पॅशनेट असतो, तो डॉक्टर खूप डेडिकेटेड असतो, तेव्हा जे नवीन येत आहे ते शिकलं पाहिजे, जे नवीन येत आहे ते घेतलं पाहिजे आणि हा बदल सुद्धा स्वतःमध्ये करता आला पाहिजे। असा एक डेडिकेटेड डॉक्टर आपल्याला नाशिकमध्ये मिळालेला आहे।